तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण इकडच्या गोकर्णचा जो बीच आहे तर इथं आलेलो आहे। पाठीमागे इकडे तुम्ही बघू शकता समुद्र आहे आणि आता थोडंसं बीचवर थोडंसं एन्जॉयमेंट झाल्यानंतर पुढे आम्ही अजून मुर्डेश्वरच्या दिशेने जाणार आहे आणि ह्या पूर्ण आजचा मग परत तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे। पुढे आम्ही उटीला जाणार आहे, त्यामुळे तो रूट आहे आमचा। तर व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण। व्हिडिओ कसं वाटतंय मला कमेंट मध्ये सांगत चला। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करत राहा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करत राहा मित्रांनो। तर चला तुम्हाला हे बीचची वगैरे माहिती मी तुम्हाला सांगतो। गोकर्ण हे मित्रांनो दक्षिण भारतातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र पण आहे। तर इथं ते पण मंदिर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अशा प्रकारे इथं बीच पण आहे। तिकडे पलीकडल्या साईडला पण भरपूर लोक आहेत, इकडल्या साईडला पण बरेच लोक आहेत। आम्ही जरा बीचवर इथं थोडंसं पाण्यात आंघोळ वगैरे केली। समुद्राच्या पाण्यामध्ये थोडंसं पोहून झाल्यावर मित्रांनो आम्ही पुन्हा आम्ही जिथं ज्या हॉटेलकडे निघालो होतो तर रस्त्यातच असं एक झाड दिसलं। त्या झाडाला कोणतं फळ लागलं हे तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। हॉटेलकडे जात असताना मित्रांनो इथे एक छोटंसं मच्छी मार्केट आहे। सकाळी ज्यावेळेस आम्ही समुद्रात पोहायला निघालो होतो त्यावेळेस इथं मार्केट नव्हतं। आता इथं मच्छी विक्रीसाठी लेडीज वगैरे बसले आहेत। इथं समुद्री मासे फक्त विकले जातात। हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही आता आंघोळ वगैरे करून तयार झालेलो आहे। इथून परत आम्ही आता मंदिराकडे जाणार आहे। महाबळेश्वर मंदिर जे आहे गोकर्णमधील तिथं जाणार आहे। आता आपण पुढं गाडी वगैरे पार्किंगला लावून ह्या गोकर्ण मधलं जे फेमस मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर म्हणून या मंदिराचं नाव आहे, त्याच्या दिशेने निघालोय। समोरच तुम्ही मंदिर बघताय। तर विषय असा आहे की मंदिरात आम्ही जाणार नाही, असं पंचा वगैरे काढून जावं लागते। असे कपडे तिथे लागते तेव्हाच ते आतमध्ये सोडतात। तर आम्ही काय मंदिरात जायचं प्लॅनिंग मध्ये नाही, मुख दर्शन वगैरे घ्यायचं इथून। मंदिराची लाईन वगैरे बघताय तुम्ही, इकडे साईडला पण बघा कसं आहे। गोकर्ण मधले मंदिर आहे, इथूनच मुख दर्शन वगैरे आम्ही घेणार आहे। गोकर्ण मध्ये नाश्ता सेंटर आहे, हॉटेल आहे। इथं जरा नाश्ता करायसाठी थांबलेला आहे। तर नाश्ता करून पुढं मुर्डेश्वरच्या दिशेने आम्ही जाणार आहे। गोकर्ण मधून जवळपास 80 किलोमीटर अंतर पार करून आम्ही आता मुर्डेश्वर मध्ये आलेलो आहे। तर मुर्डेश्वर मधील जे मंदिर आहे हे तुम्हाला मी समोर दाखवतो व्हिडिओ मध्ये। पार्किंग वगैरे आम्ही पार्किंगची फी वगैरे भरून आम्ही इथं पुढे आलेलो आहे। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं शंकराची एकदम मोठी मूर्ती आहे। तर तिकडं तुम्ही बघू शकता मूर्ती। तर आता आपण आलेलो आहे इथं मुर्डेश्वरच्या मंदिरापाशी। आपण इथं पाठीमागल्या साईडला पण इथं आपण गाडी वगैरे पार्क केली आणि आता आपण इथून आज जाणार आहे। तर आणि इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर सगळं असं बीच वगैरे आहे आणि या बीचवर थोडंसं लोक पाहुण्याचा वगैरे आनंद घेत आहेत। मंदिराच्या पूर्ण माहितीचा व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओ पाठोपाठच आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे। प्रकारे मित्रांनो इकडं आता आमचं जरा एका ठिकाणी थांबलेलो आहे पुढं आणि ह्या अशा छोट्याशा शिगडीवर आम्ही इकडं आता थोडंसं चिकन वगैरे बनवलेलं आहे। वरच्या साईडला बिर्याणी शिजत आहे। इकडं आपले जे कांदा लिंबू हे कापायचं वगैरे हे चालले। ही आमची टीम आहे। तर चिकन तर तुम्हाला धावतोच एका मिनिटात। आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना उघडा थोडं हे असं चिकनचं नियोजन केलंय। कसं वाटतंय तुम्ही जरा कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण आता आजच्या दिवसाचा जे काय आमचा दिनक्रम होता हे तुम्ही जरा पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलंच। मुर्डेश्वर बघितलं, परत गोकर्ण बघितलं। तर आता जेवण वगैरे करून तुम्ही बघितलं तर आम्ही जेवण बनवून आम्ही जेवण केलं। तर पूर्ण बघितलं तुम्ही व्हिडिओ आता कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलचं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ठीक आहे।